राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष श्री शरद पवार हे वारीमध्ये चालणार अशी एक बातमी उडत उडत कानावर आली। श्री शरद पवार हे तब्बल 6 दशकं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। मग या 6 दशकांमध्ये असा वारीत चालण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांना आधी का सुचला नसेल? या वैष्णवांच्या दिंडीमध्ये शरद पवार वारकरी होतील की नाही ते मला सांगता येणार नाही, पण राजकारणात ते निश्चितपणानं वारकरी आहेत का? तर बिलकुल ते वारकरी आहेत। आता शरद पवारांनी इतक्या वर्षानंतर वारीमध्ये पायी चालण्याचं का ठरवलंय? नेमकं ठरवलंय आणि ते चालतील का यावरती देखील प्रश्नचिन्ह त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीकडे बघताना निश्चितपणानं निर्माण होतात। या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। नमस्कार, माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आपण पाहताय इलिका न्यूज नेटवर्क। मराठीमध्ये एक म्हण आहे आणि ती अशी की दोन्ही डगरींवर पाय ठेवू नये, पण शरद पवारांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 2 पेक्षा अधिक डगरींवर शरद पवारांनी पाय ठेवला आणि संतुलन साधण्यात थोड्या प्रमाणात का होईना ते यशस्वी झालेत। मित्रांनो, शरद पवारांची राजकीय कारकीर्द 6 दशकांची आहे आणि या 6 दशकांच्या राजकीय कारकिर्दीतले 6 किस्से मी आपल्यासमोर ठेवणार आहे। आता या किस्स्यांना तुम्ही वार देखील निश्चित म्हणू शकता। मित्रांनो, त्यातला पहिला किस्सा आहे 1975 ते 1990 हे 1.5 दशक महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं दशक आहे। या दशकामध्ये देशाचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं। 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, आणीबाणी संपली आणि देशाचं जनमत हे इंदिरा गांधींच्या विरोधात जात आहे हे चतुर राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखलं, हवेची दिशा ओळखली आणि त्यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळात असताना काही आमदार फोडून जनता दलाबरोबर पुलोदचा प्रयोग केला। पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल आणि जनता दलाबरोबर सरकार स्थापन करून ते मुख्यमंत्री झाले। हे मुख्यमंत्री शरद पवार जरी झाले तरी त्यांच्यावरती एक आरोप झाला आणि तो आरोप असा की त्यांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। आता हा वार क्रमांक 1। आता आपण दुसऱ्या प्रसंगाकडे किंवा दुसऱ्या वाराकडे जाऊ। 1984 साली इंदिरा गांधींचं निधन झालं आणि शरद पवारांच्या असं लक्षात आलं की आता सिंपती वोट जो आहे तो राजीव गांधींच्या बाजूने, आपण काँग्रेसपासून फार दूर राहिलो तर आपल्याला विरोधातच बसावं लागेल, म्हणून त्यांनी काँग्रेसची जुळतं घेतलं। राजीव गांधींना देखील महाराष्ट्रामध्ये एक मराठा चेहरा हवा होता आणि याच दोघांच्या एकमेकांच्या असलेल्या आवश्यकतेमधनं शरद पवार साहेब दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होताना त्यांनी त्यांचे राजकीय गुरु असलेले यशवंतराव चव्हाण, राजकीय गुरुच काय तर यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांकडे बघितलं गेलं। अशा आपल्या राजकीय गुरुला त्यांची इच्छा नसताना त्यांना मुंबईतनं दिल्लीत शरद पवारांच्यामुळे जावं लागलं। आता हा किस्सा किंवा वार क्रमांक 2। आता आपण थेट 2004 मध्ये येऊ। 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांनी स्थापना केली। 2004 सालची निवडणूक पहिलीच अशी निवडणूक होती की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली। त्यावेळेस युती आघाडी यांचा अलिखित नियम असा होता की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री। पण त्यावेळेला अगदी मुख्यमंत्री पदासाठी जोरावर असलेले अजित पवार आत्ताच जर मुख्यमंत्री झाले तर पुढे जाऊन हे आपल्याला ऐकणार नाहीत हे चतुर राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखलं आणि स्वतःच्या घरात स्वतःच्या पुतण्याला देखील त्यांनी राजकीयदृष्ट्या साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला। हे करत असताना स्वतःच्या पार्टीचं मुख्यमंत्रीपद जातंय हे ओळखून देखील त्यांनी अजित पवारांना बाजूला ठेवलं। हे मी म्हणतोय का? तर बिलकुल नाही। आता काही दिवसापूर्वीच अजित पवारांनीच त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलंय। आता आपण 2014 सालामध्ये येऊ। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी झाला, पण तरीही बहुमतापासून थोडा लांब राहिला। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघेही नैसर्गिक मित्र, पण शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर जायला नकार दिला। असं दिसत असताना अनपेक्षितपणे शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला। हा पाठिंबा बाहेरून होता आणि तो कशासाठी? शरद पवारांना भारतीय जनता पक्षाबद्दल फार प्रेम होतं का म्हणून दिला होता का? तर बिलकुल नाही। पण आपल्या रिमोट कंट्रोलवरती मोठा पक्ष आपल्याला खेळवता येऊ शकेल, महाराष्ट्राचं राजकारण नामानिराळं राहून आपल्याला करता येऊ शकेल अशी शरद पवारांची त्यातली भूमिका होती। पण भारतीय जनता पक्षाने जो चेहरा दिला
तो चेहरा होता देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा हा डाव ओळखला आणि त्यांनी शिवसेनेला मनवलं आणि सत्तेत घेतलं. आणि पहिल्यांदाच शरद पवारांच्या डावाला प्रतिडाव करणारा, शरद पवारांचे डाव ओळखून धोबीपछाड देणारा नेता महाराष्ट्रात शरद पवारांच्या समोर आला. शरद पवारांच्या हे लक्षात आलं की हा तरुण नेता लंबी रेस का घोडा आहे, याला अडवलं पाहिजे. आणि त्या 14 ते 19 या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या समोर अडथळ्यांची एक मालिका, वारांची एक मालिका शरद पवारांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रत्येक वाराला, प्रत्येक डावाला प्रतिडाव देवेंद्र फडणवीसांनी शोधला आणि ते त्यात यशस्वी झाले. 40 वर्षांनंतर महाराष्ट्राचे पूर्णकालीन 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहिले. आता आपण 2019 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं प्रीपोल अलायन्स होतं. पण निवडणुकीच्या निकालाच्याच नव्हे तर निवडणुकीच्या आधीपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी शिजत होतं. निवडणुकीचे निकाल लागले. निवडणुकीच्या निकालानंतर नंबर गेम फसला असं लक्षात आल्यानंतर जी स्क्रिप्ट ठरली होती त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी वागायला सुरुवात केली आणि शब्द दिला नसतानाही ते मुख्यमंत्री पदावरती अडून राहिले. मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे अडल्यानंतर शरद पवारांनी ठरल्याप्रमाणे अजित पवारांचा मोहरा म्हणून वापर केला. राष्ट्रपती राजवट हटवली गेली आणि हटवली गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अकल्पनीय अशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं एक तिघाडी सरकार अस्तित्वात आलं. हा देखील एक राजकीय वार होता का, तर तो निश्चित होता. आता क्रमांक 6च्या शेवटच्या मुद्द्यावरती आपण येऊ. मित्रांनो, 2024 सालची लोकसभा निवडणूक आत्ताच संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित असं यश मिळालं नाही. महाराष्ट्रात गेल्या वेळेपेक्षा 9 ते 10 जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्या. हे सगळं कुणामुळे घडलं, तर त्याचे महत्त्वाचे घटक शरद पवार आणि त्यांची स्ट्रॅटर्जी याला मानायला हरकत नाही. मीडियामध्ये एक अशी इकोसिस्टीम आहे की जी नेहमीच भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्वाच्या अजेंड्याच्या विरोधात काम करत असते. तिचा शरद पवारांनी खुबीनं वापर करून घेतला आणि वेगवेगळे फेक नरेटिव्स त्या माध्यमातून जनतेमध्ये पसरवले. उदाहरणच द्यायचं झालं तर कुठलं, तर भारतीय जनता पक्ष जर 400 पार गेला तर तो संविधानामध्ये बदल करेल असा एक फेक नरेटिव्ह चालवला गेला. यातला दुसरा मुद्दा तो म्हणजे अल्पसंख्याकांची एकगठ्ठा पडलेली मतं. या सगळ्यामध्ये शरद पवारांची स्ट्रॅटर्जी या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची होती. मित्रांनो, शरद पवारांची 6 दशकांची राजकीय कारकीर्द आणि या 6 दशकांच्या राजकीय कारकिर्दीतले 6 प्रसंग किंवा 6 राजकीय वार मी आपल्याला सांगितले. मी सुरुवातीला जसं म्हणलं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की 2 डगरींवर पाय ठेवू नये, पण शरद पवारांनी अनेक वेळा 2 डगरींवरती पाय ठेवले आणि समतोल साधण्यात ते यशस्वी काही अंशी तरी निश्चितपणानं झाले. आता हे उदाहरण देऊन पटवून द्यायचं असेल तर एकच उदाहरण अगदी आत्ता घडलेलं आपल्यासमोर ठेवतो. ते म्हणजे शरद पवार साहेब दगडूशेठ हलवाई गणपतीला गेले. आम्ही जर समजा दगडूशेठ हलवाई गणपतीला गेलो तर आपण सहज म्हणून जातो, त्या परिसरात गेलो चला दगडूशेठचं दर्शन घेऊ. पण शरद पवारांसारखा नेता जेव्हा दगडूशेठ हलवाई गणपतीला जातो तेव्हा एक प्रोटोकॉल असतो, ती भेट आधी ठरलेली असते. असं असताना देखील शरद पवार साहेब दगडूशेठ हलवाई गणपतीला गेले आणि बाहेरून पाया पडले, आतमध्ये देखील गेले नाही. का, तर त्यांनी कारण असं दिलं की मी नॉनव्हेज खाल्लं आहे. मग जर तुम्हाला गणपतीला जायचं आहे, आणि लक्षात घ्या शरद पवार अनेक वर्ष ज्या कॉन्स्टिट्युएन्सीचं नेतृत्व करतात त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अष्टविनायकापैकी प्रथम मानाचा असलेला मयुरेश्वर अर्थात मोरगावचा गणपती येतो. आपण गणपतीला जाणार आहे, अनेकांची श्रद्धा त्याच्यापाशी जोडली आहे, हा पूर्व नियोजित दौरा आहे. असं असताना देखील शरद पवारांसारख्या नेत्यांनी जाणून बुजून नॉनव्हेज का खाल्लं असेल, तर त्याचं कारण असं आहे की जे हिंदू धर्माला मानतात त्यांच्यासाठी संदेश द्यायचा, बघा मी गणपतीला गेलो. आणि जे हिंदू धर्माला मानत नाही, जी त्यांची वोट बँक आहे, ज्यांना त्यांना जपायचं आहे किंवा लांगवून चालन करायचं आहे, अशांसाठी संदेश आहे की मी गणपतीला गेलो पण मंदिरात गेलो नाही. आणि म्हणूनच मी म्हणतोय की शरद पवार साहेब हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत. ते दोन्ही डगरींवरती पाय ठेवतात, ते कुठल्या एका बाजूला स्वतःला ठेवत नाही. आता देखील शरद पवारांनी वारीमध्ये चालायचं ठरवलं आहे. आता शरद पवार वारीमध्ये चालतात का, चालले तर ते कशा पद्धतीनं चालतात, का,
पुन्हा एकदा दगडूशेठ हलवाईला मी जाणार आहे असं सांगून बाहेरनंच नमस्कार करून ते निघून येतात. हे सगळं पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.